बुलेटचा मानकरी व्हाईट गोल्ड प्रधान सोमनाथ शेठ पाटील. नमस्कार मित्रांनो, आज सुंदर असा शिवमल्हार मैबे केसरी सोनूताई मुंबईकर यांच्या नियोजनाखाली हा मैदान होतं आहे आणि आता थोड्या टायमामध्ये मैदान पण सुरू होतं आहे. आता आपण सर्व काही जी बैलं आले आहेत किंवा जे ड्रायव्हर आले आहेत, काही गाडा मालक आले आहेत यांना दाखवतो आहे आणि नक्कीच आज भरपूर सारे व्हिडिओ येतील. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चांगले चांगले कमेंट करा ताईसाठी, आणि सर्व काही गोष्टी असतील तर तुम्हाला अपडेट मिळून जाईल. चला बघूया कोण कोण आलेत. मैदानाला भरपूर मोठी गर्दी लागली आहे, तुम्ही बघा. आता या गाड्या ज्या उभ्या आहेत ना, या मैदान इथून बघा किती लांब मैदान आहे. इकडे बघा जी स्टेज आहे तिथून एवढ्या लांब या गाड्या आहेत, म्हणजे इकडं आवडायला बघा किती जागा आहे. आणि खूप लांब लांब आणि मस्त सावली पण आहे. इकडं आजूबाजूला सर्व ठिकाणी बैला बांधल्या तुम्ही बघा. मैदानाच्या चारही बाजून तुम्हाला सर्व टॉपची नंदी आणि काय असतील ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला. आमदार केसरी बुलेटचा मानकरी व्हाईट गोल्ड प्रधान सोमनाथ शेठ पाटील बापसई यांचा व्हाईट गोल्ड प्रधान आणि छावा शहापूर केसरीचा 4 नंबरचा मानकरी छावा. दोघं पोचलेत आजच्या या शिवमैबे मल्हार केसरीमध्ये. तर बघूया चला, यांना आपण आज गुलालामध्ये राहण्यासाठी शुभेच्छा देऊ. प्रसिद्ध गाडा मालक गोपीनाथ शेठ बसलेत आणि गोविंद पण आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. बघा, यावर्षी 3 फेऱ्याचा पहिला मैदान झाला मुंबईला. त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी भवानी खारघरकरांच्या डॉनसोबत पळालेला आणि तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये पोचले. प्रसिद्ध गाडा मालक संदीप शेठ देसाई पालेगाव यांचा बादल आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. शिवमल्हार मैबे केसरीमध्ये पडण्यासाठी सज्ज आहे आणि आपण बादलला आज गुलालासाठी शुभेच्छा देऊया. वाशिन वेलेकरांचा मैब्या आणि तिकडे ते कोसलेकरांचा सोन्या. चांगली चांगली बैला आजच्या मैदानात तुम्हाला पलताना दिसतील. बघा आल्यात आणि थोड्या टायमामध्ये मैदान पण चालू होतं आहे. आणि चला आपण या सर्व बैलांना आज गुलालामध्ये राहण्यासाठी शुभेच्छा देऊया. मदन विष्णुबुवा मडवी सिद्धी करवले यांचा पक्षा. घेसरकरांचा राजा आणि चांगला स्पीड आहे, गाडी पळते. तिकडे त्या साईडला बघू शकता पक्ष आहे आपले मदन विष्णुबुवा मडवी सिद्धी कडवले. चला जवळून दाखवतो तुम्हाला. इकडं मस्त सुंदर असतं वासरू बसले. बस बस बस, उठू नको, बस आराम कर, तुला पळायचं आहे. ये पक्षा पण आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी आणि बऱ्याच ठिकाणी गुलालाचं तर नाही तर नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचा मानकरी राहिला आहे. आता आपण बघितलं काही सीझन चालू होते, या सीझनमध्ये चांगल्या चांगल्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी पक्ष सिद्धी करवलेचा पक्ष. कोणगाव भिवंडीकरांचा हिंद केसरी सरदार आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी मुकेश शेठ पाटील. आणि अजून एक तुम्ही बघू शकता त्यांचा पाखऱ्या पण आलेला आहे. आणि याचं नाव काय? अर्जुन. पाखऱ्या, अर्जुन आणि सरदार म्हणजे संपूर्ण दावण आज या मैदानामध्ये त्यांची पळणार आहे. तर चला, आपल्याला थोड्या वेळामध्ये मैदान चालू होते. सर्व बैलांना आज आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊया. सुरूबाई म्हात्रे चिंचपाडा कल्याण GST रिटर्न बावऱ्या आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. ये बावऱ्या. बघा, भिवंडीमधली सर्व नामांकित बैला आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहेत. सापे भिवंडीकरांचा ठिंगी आणि धरकन अशी गाडी पळणार आहे. आणि तिकडे त्या साईडला पण तुम्ही सुंदर असा बैल बघता, त्याचं नाव काय? देवल्या बाबा. बघा, तो पण आला आहे. आणि आज मिस यू देवा जो आपला देवा मेला खिरकालीच्या मैदानामध्ये, त्याला कुठेतरी आजच्या मैदानामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली देताना देवल्या भाई असं दिसतं आपल्याला. प्रसिद्ध गाडा मालक सोमनाथ शेठ पाटील मिळाले. आपल्याला काय बोलाल, मैदानाची पाहणी केली? मैदानाची पाहणी केली. मैदान तर अतिशय सुरेख बनवलं आहे त्यांनी. ॲक्च्युली ते 22 तारखेचं मैदान कॅन्सल झालं, पण त्याच धर्तीवर त्यांनी, तिथे लाल मातीचं मैदान होतं त्याच धर्तीवर त्यांनी इथे काळ्या मातीचं मैदान बनवलं आहे. आणि फाट्या वगैरे चेक केल्या, एकदम सुरेख आहे. आवरायला पण जागा तेवढीच आहे, मागे उभं राहायला पण जागा तेवढीच आहे. चांगलं मैदान बनवलं आहे. 22 तारखेला मैदान कॅन्सल झाला, तरी पण आज पळवण्याचा निर्णय. बघा, बरेचसे गाडा मालकांनी काही नोंदणी रिटर्न केलेली आहे.
आणि आम्ही सांगितलं होतं की कारण आपण त्यांना थोडीफार स्पॉन्सरशिप पण केली आणि आपण शब्द दिलेला की तुमचं मैदान कधीही होऊ द्या, आमचा बैल तिथे पळणार आणि त्या शब्दाला जाऊन आपण त्या मैदानात आलो आहे. बरोबर. आता एकदा सांगा ना मला, कारण कुठेतरी मला वाटतं ती सुरुवातीची बाईट होती त्याच्यामध्ये सांगितलं आणि आता जी बाईट झाली ताईंची त्या गडबडीमध्ये झाली, तर तुमच्याकडून काय म्हणजे भेट असेल गाडा मालकांसाठी? गाडा मालकांसाठी भेट म्हणजे आपण क्वार्टर फायनलला जे म्हणजे सेमीला 2 नंबरला उतरणार आहेत गाड्या, त्यांच्यासाठी आपण एक कसं काहीतरी 2 नंबरला उतरतो म्हणून सेमीला एक कूलर ठेवलेत, तर 9 गाडा मालकांना कूलर दिले जातील. म्हणजे नेहमी काही ना काही म्हणजे प्रत्येकाच्या हितासाठी विचार करणार असेल गाडा हा मालक. ते काय आपल्याकडून जे पण होईल, जी मदत करता येईल तेवढी आपण प्रत्येक मैदानाला मदत करत असतो आणि याच्या पुढे पण कुठे मैदान होतील आणि आवर्जून आपण तिथे मदत करत जाऊ. बरोबर. त्याचा काही विषय आणि जो शहापूर केसरी झाला बघा, सुरुवातीला तुम्ही सकाळी एक मुद्दा पण मांडला होता की कुठेतरी 5च गाडा मालक गुलामध्ये राहतात, तर आमची इच्छा आहे की 8 गाडा मालक, तर तिथं 8 फायनलला गाड्या बसल्या आणि कुठेतरी तुम्ही जे बोललेला शब्द होता तो खरा पण ठरला. हा तिथे आपण कारण त्यांनी 5 मैदान हे जेव्हा नियमावली वाचली त्याच्यानंतर त्यांनी जे 10ची बक्षीस होती ती 10ची 5 केलेली आणि ती 5 बक्षिसांना काय अर्थ राहिला नसता, मग तर बिनजोड खेळलेलं बरं. मग त्याच्याकरता मी तुमच्या माध्यमातून बाईट दिली होती आणि त्यांचा आयोजकांनी पण थोडाफार विचार केला. त्याच्यानंतर सेमी जेवढा पडत होते तेव्हा पण मी पुन्हा आयोजकांना जाऊन भेटलो आणि त्यांना बोललो की नाही म्हटलं तरी तुम्ही 7ने गट पळवले तर 7 तरी बक्षिसं ठेवा. पण त्याच्यामध्ये काय झालं 40 म्हणजे 39 गट पळले होते आणि एका गटामध्ये सामना झालेला, त्याच्यामुळे 40 गाड्या होत्या. मग ते सेमी 5ने पळणार होते, मग 8-45 या हिशोबाने त्यांनी 8 बक्षिसं ठेवली. त्याच्यामुळं मी त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन की तुम्ही 8 गाडा मालकांना गुलालात ठेवलं तिथे. महाराष्ट्र केसरी गाडा मालकी उर्मिलाताई नंतर आयोजन केलं आता सोनूताईने, काय बोलाल म्हणजे महिलांचा कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप योगदान आता लागलंय. उर्मिलाताईंचं आता उर्मिलाताईंनी 2 त्यांचे जे हे झाले 2 मैदानं चांगली, म्हणजे मागच्या वर्षी एक मैदान केलं, त्याच्यानंतर मथुरा फार्मच्या माध्यमातून ह्या वर्षी दुसरं मैदान केलं, ते पण सक्सेसफुल पार पाडलं. आणि त्याच धर्तीवर आता सोनूताई मुंबईकर यांनी मैदान घेतलं आहे आणि त्यांनी जिद्द होती त्यांची की 22 तारखेच्या मैदानाला खूप अडथळे आले त्यांच्या, तरीसुद्धा त्यांनी कुठे म्हणजे माघार घेतली नाही. त्या जिद्दीवर ते कायम राहिले की मला मैदान करायचं आहे आणि आज त्यांनी ते मैदान म्हणजे आज सत्यात उतरलं आहे. की आता गाडा मालकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे त्यांना. काही गाडा मालकांनी त्यांच्या पावत्या रिटर्न घेतल्या की लांब पडल्या, पण तरीसुद्धा त्यांनी मी सारखं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचं, ते बोलतात की गाड्या 200 जरी झाल्यात तरी पण मैदान होणार, कारण मी मैदान पैसे कमवण्यासाठी नाही घेतलं आहे, नावासाठी घेतलं आहे. आणि त्याच त्यांनी सिद्ध करून दाखवलं की त्यांनी पैशासाठी मैदान घेतलेलंच नाही, नावासाठीच घेतलं आहे. बरोबर. चला आता बरेचसेच गाडा मालक इथं पोहोचले आहेत, नाशिकवरून, साताऱ्यावरून, काही मुंबईवरून आपले गाडा मालक आहेत. सर्वांनी योगदान द्यावं आणि सर्वांनी सहकार्य करावं ताईला, असं काय तुम्ही हो नक्कीच सर्वांनी सहकार्य करावं, कारण नाशिकवरनं जे मग गाड्या मालक आलेत किंवा आपल्या कर्जत पट्ट्यातून, खालापूर पट्ट्यातून जे गाडा मालक आलेत, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपले शाहीर ग्रुपवाले म्हणजे सुंदरमुंडा ग्रुप शाहीर चिंचवलीवाले ते सुद्धा रात्री इथे आलेत. त्याच्यानंतर आपले गोविंदवाले आहेत गोपीनाथ शेट्टुंगे, ते पण रात्री इथं वस्तीला आलेत, कारण त्यांच्या ग्रुपवर फोटो पडले होते. मग त्या प्रकारे बऱ्याचशा गाडा मालकांनी त्यांना सहकार्य केलं की लवकर येण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त त्यांचं एकच आहे की 8ला मैदान चालू व्हायला पाहिजे होतं, अजून 8:15 झालेत, अजूनपर्यंत मैदान चालू झालेलं नाही, पण होईल लवकर. कारण इतके अडथळे आलेत की त्या अडथळ्यांना कुठे सामोरे जाऊन ते त्याच्यातून भरडून निघालेत. पण आता ते मैदान चालू होईल, कारण लाईव्हचा पण त्यांना सेटअप बसत नव्हता. एका लाईव्हवाले म्हणजे 7X लाईव्ह होते, तर 7X लाईव्हवाल्यांना ॲक्च्युली वेळेवर त्यांना देवपाडा मैदान आलं आणि त्यांच्या तालुक्यातलं मैदान असल्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं. त्याच्यामुळं सोनूताईंना वेळेवर ते BK स्पोर्टवाल्यांना बघावं लागलं. त्याच्यामुळे त्यांना बरेचसे अडथळे आले त्या मैदानामध्ये, पण त्याच्यावर पद्धतशीररित्या त्यांनी मात दिली आणि आता या मैदानात फक्त बैलगाडा मालकाने एकच विनंती करेल तुमच्या माध्यमातून की सोनूताईला सपोर्ट करा आणि कुठेतरी मैदानाला गालबोट लागणार नाही एवढं प्रत्येकाने काळजी घ्या. बरोबर. चला तुम्हाला प्रधान आणि छावा दोन्ही नंदींना शुभेच्छा तिथं गुलालासाठी, कारण चालू सीझनला बघतो मी मुंबईला 2-4 मैदानं झाली, तिथं तुम्ही गुलालाचं मानकरी सुद्धा राहिलेत. हो नक्कीच. आज पण आमच्या दोन्ही नंदींकडून आमची अपेक्षा असेल की आम्हाला कुठेतरी गुलाला ठेवावं आणि त्या धर्तीवर आम्ही प्रयत्न पण केलेत, पैरे पण चांगले केलेत. बघूया आता नशिबाची साथ, कारण 3 फेऱ्याचं मैदान आहे, पूर्ण नशिबावर अवलंबून असतं. तिथे फक्त बैल पळून चालत नाही, तिथे नशिबाने पण साथ दिली पाहिजे. आज जर नशिबाची साथ असेल तर 100% तुम्हाला गुलालात संध्याकाळी गुलालात दिसू आम्ही. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.